भारतात फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव शिखर परिषद म्हणजेच AI इम्पॅक्ट परिषदेची केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती दिली। 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान भारत मंडपम इथं होणाऱ्या या परिषदेसाठीच्या अजेंडा लीडरशिप रिफ्लेक्शनचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं। या परिषदेची व्याप्ती वाढली असून पहिल्यांदाच ग्लोबल साऊथमधल्या देशात तिचं आयोजन होत आहे असं वैष्णव यांनी सांगितलं आहे। या परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळत असून ही आजवरची सर्वात मोठी परिषद ठरेल असंही त्यांनी सांगितलं आहे। 100 देश या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे। 15 देशांचे प्रमुख या परिषदेत स्वतः उपस्थित राहतील। जगभरातल्या उद्योग जगताचे प्रमुखही यात सहभागी होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। 7 सूत्रांवर ही परिषद आधारलेली असेल, ज्यात AIच्या मदतीनं आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणावर चर्चा होईल असं वैष्णव यांनी सांगितलं आहे। AI संसाधन सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे। AI के हार्मफुल इम्पैक्ट के ऊपर जो 7 थीम्स है, 7 चक्र है, उसमें से एक चक्र है सेफ एंड ट्रस्टेड AI। ट्रस्ट को कैसे मेंटेन करें। फॉर एग्जांपल, अगर कोई व्यक्ति AI को पूछे कि ये बीमारी है, उसके लिए क्या दवाई खानी चाहिए, अगर AI कोई जवाब देता है तो उसका साथ में सोर्स यानी किस बेसिस पे AI ने जवाब दिया है वो भी पता होना चाहिए, तभी एक यूजर उसका प्रॉपर यूज कर पाएगा। कौशल्य विकास, मनुष्यबळ, विज्ञान आणि संशोधन अशा क्षेत्रात AIच्या सहभागाबद्दलची चर्चा होईल असं ते म्हणाले। एकूण 500 सत्र या परिषदेत होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली। दरम्यान या परिषदेमध्ये सहभागी होण्याकरिता सरकारने स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत। स्टार्टअप व्यासपीठाला अधिक प्रोत्साहन देणं हा या परिषदेचा उद्देश आहे। या परिषदेचा एक भाग म्हणून वेव एक्स तर्फे स्टार्टअप प्रदर्शन कार्यक्रम सादर केला जाणार आहे। याद्वारे देशांतर्गत आणि परदेशी प्रेक्षकांना स्टार्टअप त्यांचे उत्पादन दाखवू शकणार आहेत। माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे विशेष दालनही उघडण्यात येणार आहे। उद्योन्मुख स्टार्टअप यांना आपलं कौशल्य दाखवण्यासाठी हा मोठा मंच मिळणार आहे।